जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांनी या ठिकाणी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत आमदार सुरेश भोडे आहे। आम्ही त्यांच्याकडून जाऊयात। मामा, काय सांगणार, आज मतदानाचा पवित्र हक्क आपण आपल्या परिवारासह बजावलाय, काय सांगाल? लोकशाहीचे जनतेला मी आवाहन करेल की मतदान हे आपला लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार आहे। तो सर्व जनतेने मतदान करावं। बऱ्याच वेळेला काही नाराजी व्यक्त करतात, मला वाटतं कामं आजचे उद्या होतील, पण लोकशाहीमध्ये जो महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आम्हाला अधिकार दिलेला आहे ते मतदान सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेल किंवा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा। बाबा, राज्यातील 29 ज्या महानगरपालिका आहे, या महानगरपालिकांमध्ये जर विचार केला तर या ठिकाणी सर्वच नेत्यांनी जोरदार या ठिकाणी प्रचार केला होता। मात्र या महानगरपालिकांवर नेमकी कोणाची सत्ता येईल, काय वाटतं आपल्याला? महापालिकेवरती महायुतीचाच महापौर बनणार। मुंबई महानगरपालिका नेमकी कोणाकडे काय जाणार? कारण ठाकरे बंधूंनी या ठिकाणी मोठं महायुती समोर आव्हान उभं केलं होतं। इथे आमचे नेते नामदार देवेंद्र साहेब असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजित असतील, यांनी सांगितले की तिथे सुद्धा महायुतीचाच महापौर होणार। मामा, किती जागा जळगाव महानगरपालिकेत महायुतीच्या महायुतीच्या 70+ जागा आल्या पाहिजे, आमचं असं विजन आहे। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला, मुंबई महानगरपालिका असो, राज्यातील इतर महानगरपालिका असो, त्यावर महायुतीचाच झेंडा फडकणार असं या ठिकाणी आमदार सुरेश भोडे यांनी म्हटलेलं आहे। या ठिकाणी त्यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।